झालंय पण. हॅलो दिनेश. अरे आर्यन, अरे व्हॉट इज सरप्राईज यार, ये ना. मग कसा आहेस? बरं मला सांग, चहा घेणार की कॉफी घेणार? हां थांब, कॉफीच मागवतो. दादा, दादा, हां 2 कॉफी. मग कसा आहेस? काय चाललंय? नाही म्हणजे आज चक्क माझ्या ऑफिसला कुठे वाट चुकली? हां नाही, नेहमी आपण एखाद्या कॉफी शॉपमध्ये, गार्डनमध्ये किंवा माझ्या घरी किंवा तुझ्या घरी भेटतो. आज चक्क माझ्या ऑफिसला एंट्री केली. काय रे? अरे चेहरा पाडून का बसलाय असा? मी तुझ्याशी बोलतोय. अच्छा, समजलं. पुन्हा तुझं आणि प्रियाचं वाजलेलं दिसतंय. अरे तुझा एक जवळचा मित्र म्हणून तुला एक सल्ला देऊ इच्छितो. नाही म्हणजे तुला राग येणार नसेल तर. पण मला तर वाटतं की आपली मैत्री एवढी जुनी आहे की माझा तो अधिकार आहे. तुला सल्ला पण देऊ शकतो, तुझी समजूत पण काढू शकतो. अरे कसं आहे ना, आपल्या मुलांचं वेगळं रे आणि मुलींचं वेगळं आहे. त्यांचे विचार करण्याची पद्धत वेगळी, समजून घेण्याची पद्धत वेगळी, मानसिकता वेगळी. त्यांना त्यांच्या लयीनुसार समजून घ्यावं लागतं. हे तुझं प्रत्येक हप्त्यामध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये तुझं प्रियाचं जे वाजत असतं ना, हे योग्य नाही आहे. कसं आहे ना, जोपर्यंत मुलीला असं वाटतं की समोरची व्यक्ती मला समजून घेते, माझ्या अपेक्षा पूर्ण करते, माझ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझ्या सहभागी राहते, म्हणजेच सुखादुःखात, आनंदात सगळीकडे ती सहभागी आहे, तोपर्यंत ती मनमोकळेपणाने तुझ्याशी बोलून मिसळून राहते. आणि तिला असेच हसत खेळत ठेवणं गरजेचं आहे. पण ज्या दिवशी तिला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल की आपली व्यक्ती आता आपली राहिली नाही आहे, हळूहळू आपला विचार करत नाही आहे, आपल्या कुठल्याच छोट्या मोठ्या गोष्टींना पूर्ण करत नाही आहे, आपल्यापासून लांब होण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तीही हळूहळू लांब होत्या. तुमच्या दोघांमधलं अंतर एवढं वाढत जाईल की परत ते समेटणं पण अवघड होत जाईल. वेळ आहे मित्रा, आत्ताच तिला जप. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी सोडून द्या, संसार करा. अरे संसार करताना जे तुम्ही गाडी चालवता त्या गाडीची दोन्ही चाकं तुम्हीच आहात.